सर्वजण जाणतो आध्यात्मिक महत्व, धार्मिक महत्व आणि ऐतिहासिक महत्व. आता आपल्याला हे सर्व जे आहे ते जगासमोर प्रखरपणे मांडायचं आहे आणि त्यासाठी इथे कायापालट होणं ही काळाची गरज आहे. काकांचं मंदिर आणि त्याच्या बरोबरीने इथले जे इतर वास्तू आहेत, प्राचीन वास्तू आहेत, त्यासाठी आपण प्रचंड प्रमाणामध्ये कायापालट करण्यासाठी विकास निधी उपलब्ध करून दिलाय. आपलं महायुतीचं सरकार या पूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचंड सकारात्मक आहे. शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि पवार साहेब तिघांच्या मदतीने आपल्या या गावामध्ये तेरमध्ये जवळजवळ 40 कोटी रुपये उपलब्ध झालेले आहेत. वेगवेगळी कामं जी आहेत ती आता मार्गी लागलेली आहेत आणि खरं तर आपल्याला इथे येणारा जो भाविक आहे त्याची योग्य सोय करायची आहे. त्याचबरोबरीने इथे अभ्यासक यावे, पर्यटक यावे, इथला जो इतिहास आहे तो समजून घ्यावा आणि उत्खनन जे आहे ते आपल्याला लाईव्ह करायचंय, म्हणजे येणाऱ्या पर्यटकाला उत्खनन होताना दिसेल अशा पद्धतीची इथे सोय आपण करतोय. याच्यामध्ये स्वाभाविकच आहे की स्थानिक अर्थकारणाला प्रचंड बळकटी मिळावी, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी देखील आपले नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहेत. आणि आज मोठं समाधान वाटतंय की या कामाची सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच आपल्याला मोठे बदल होताना दिसतील. दादा, विद्यमान खासदार म्हणतायत की मोदींच्या राजकीय जन्मा अगोदरही शिवसेनेचे 3 खासदार झाले होते आणि माझ्या मोबाईलमध्ये किंवा माझ्यासोबत ज्यांनी सेल्फी काढल्या अशा लोकांनी मला मतदान केलं तर मी गतवर्षीपेक्षा 1 मतदान जास्त घेऊन निवडून येईल. काय वाटतं? स्थानिक जे खासदार आहेत त्यांनी लोकसभेमध्ये त्यांनी केलेलं पहिलं भाषण आहे ते ऐकावं आणि आपण देखील सर्वांनी गुगलवरती उपलब्ध आहे, युट्यूबवरती उपलब्ध आहे, त्यांचं पहिलं भाषण ऐकावं. नंतर आपण परत या विषयावर बोलू.